नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाची सुरेल आणि संस्मरणीय सांगता झाली। पद्मश्री कैलास खेर यांच्या दमदार लाईव्ह कॉन्सर्टने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। 3 दिवसांच्या सांस्कृतिक पर्वाचा समारोप संगीताच्या अविस्मरणीय मैफलीत झाला। अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला परिसरात आयोजित निसर्ग पर्यटन महोत्सवाची भव्य आणि सुरेल सांगता झाली। सुप्रसिद्ध सुफी व लोकसंगीत गायक पद्मश्री कैलास खेर यांच्या लाईव्ह सादरीकरणाने महोत्सवाच्या अखेरच्या दिवसाला अविस्मरणीय रंगत मिळाली। तेरी दीवानी तेरे बिन नहीं लगता दिल मेरा, अल्लाह के बंदे, जय जयकारा आणि हेरी सखी यांसारख्या लोकप्रिय गीतांनी खेर यांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। त्यांच्या आवाजातील आर्तता, भारतीय परंपरेची लय आणि भावपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। जोबन छलके या गीतावर महिला भगिनींनी व्यासपीठावर येत ठेका धरला। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक गायिका श्रीमयी धम्मपाल चिंचोलकर हिने लुट गए सादर करत दाद मिळवली, तर अकोटच्या कलावंतांनी देवीचा गोंधळ सादर केला। सकाळी कवी संमेलन व मुशायरा तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार पार पडला। मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या समारोप सोहळ्याने नरनाळा महोत्सवाची सांगता अविस्मरणीय ठरली।